मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आजचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि आता सध्या 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सीची मुदत देण्यात आली आहे. तर ही अपडेट ई-के-वाय-सी संदर्भातच आहे. तर चला आजची अपडेट आपण पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करून देण्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निर्देशांस आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र ई-के-वाय-सी करताना काही त्रुटी आल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरूनच स्वतः ई-के-वाय-सी करू शकता किंवा जवळील अंगणवाडी सेविका मदत घेऊ शकता, अशी माहिती आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. तर तुम्हाला जर यूट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती असे सांगितले जात असेल की लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरणं सुरू आहे, तर ते पूर्णपणे खोटं आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही बळी पडू नका. लाडकी बहीण योजनेचे जर नवीन फॉर्म सुरू झाले तर त्याची अपडेट आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला देण्यात येईल. आता सध्या फक्त ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे आणि ही ई-के-वाय-सी फक्त त्याच महिलांची होत आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना काही चुका केल्या होत्या. त्यांना आता ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जर ई-के-वाय-सी करताना काही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमची 100% मदत करू. तर लाडकी बहीण योजनेसाठी जी फसवणूक होत आहे त्याला तुम्ही बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका किंवा कोणाकडेही आपले डॉक्युमेंट किंवा OTP देऊ नका. ठीक आहे. तर ही आजची जी अपडेट होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, ती अपडेट मी तुम्हाला सांगितली आहे. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच अपडेट भेटत राहतील. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.